नमस्कार मित्रांनो, भावांनो, बहिणीनं. जेवाय जायच्या आधी हो का एवढ्या तोडल्या होत्या शेंगा हो का ह्या ठिक्यात. आणि आता जेवण करून आले नको आता 4 शेंगा टाकल्या त्या ह्याच्यात. ढीग लावलाय हो का इथं याला उपसून. राधा इकडे बसल्या त्या पलीकडे आहेत का तिकडं आजी बसली या. आणि आम्ही तोडतोय शेंगा. म्हणलं आता काय जेवण करून आलो पटाक दिवशी चालू इथं. आई गेली पुन्हा आईला कामं भेटत नाही ते बघा काय करायचं. हातावलं पोट हाय, रोजगार केल्याशिवाय आण नाही तरी एक दिवस सुट्टी काढून म्हणजे आलेल्या दिवशी पण आली तशी दुपारनं रानातच आली. लवकर आली तशी 12-1 वाजता रानात आली. तोड लागितल्या त्या दिवशी. पुन्हा देवाला गेली खरचुंडीला, खरचुंडीहून आली का बी पुन्हा आली भाऊज घालवली काय आली अजून पुन्हा रानात तोडू लागाय. कालचा सकाळचा ईद पूर्ण दिवस तिनं तोड लागे. तिचं एकटीचंच एक ठिकं भरलं होतं तसं म्हणाय तर. आणि पुन्हा आज बी राहिली असती बरं का, पण ती काय बाय ऐकना तेच म्हणते त्या काम नसल्यावर काम आहे का काय, काम आहे का म्हणून हुडकत जाते. आणि आता काम घेतलंय मोहर उक्ती घेतली ती आईला त्यात घेऊन. त्यांनी गुती घेतली ती वाटतं. काय खुरपा टुरपाणाचीच असतेली, कांद लावायची कुठं कांद काटायची असली कामं असते ती. मग हजऱ्या पडते त्या बकळ. पुन्हा जर मग 2 दिवसाच्या आपल्या शेंगासाठी मग त्यांचं पुन्हा कामाला त्या बायांचा फुट्टा हाय 5-6 जणीचा नाही घेणा झाल्या मग काय खायचं. बघू बरं जावाय देतोय का कायमचं, सांभाळतोय का नसतंय. शेवटी पाहुण्याच्या जाग्यालाच असते ती. किती जरी आपण देऊन आणि त्यांनी घेऊन पुरत नसतं या. कष्टाचं पुरणा कुणाचं देऊन घेऊन कुणाला पुरतं का. नाही म्हणली जाती तर जा म्हणलं. काय करायचं मग आपलं. आता त्यांचं बी आपलीच एक बाजू आपण समजायची नसती, समोरच्याची पण बाजू ऐकून घ्यायची असती. त्यांना बी समजून घ्यायचं असतं आणि मग करायचं असतं. का आता आपलंच खरं जातं केल्यावर काय नाही राहत मग त्यात अर्थ. बरोबर आहे का नाही. मग टाकायले बघा आता शेंगा तोडायला लागलो या. जेवण केली नाही पण जेवण करायच्या आधी भारी शेंगा उरकत होत्या. आता जरा जीवा आल्यावरच वाटायला लागलं. जेवाय नको वाटत होतं जाया. बघा काय ह्यांनी ऐकणातच गाडीच आणून लावली. आजीला नेहला गाडी घेऊन आलतं, गाडीच आणून लावली त्यांनी इथं. मग जेवण करून आज सकाळचेच काम उरकत याल बका आज उपसू लागितलं. निम्यापेक्षा जास्त त्यानेच याल उपासला असतेला. मी गेलती आईला अन्नाला घालवा इथं फारिष्टापाशी इष्टी येते या कुटीवर. चपात्या ही केल्या लवकर उठून दिल्या बांधून. जावा म्हणलं ज्येष्ठाच्या घरी आपलं असलेलं बरं आहे का नाही. काय करायचं. मस्त काम करते ती आई बा पहिल्यापासूनच येऊन करू लागते ती, करते ती, धरते ती. किती जरी केलं आणि काय जरी केलं तर त्याची किंमत आहे का कुणाला. काय केलं तर आमच्यासाठी काय तुझ्या लेकीसाठी केलं म्हणते पुन्हा वरनं. जावा म्हणलं कसं होईल तसं होईल. माझी मी उराव पोटाव काढून घेईल. काल नवऱ्याला तिकडं दरवाजा रंगू लागितलं. काय टेबल काढलेला बाहेर आहे वाटतं. जायचं मग पुन्हा दोघांनी जाऊन ठेवायचं आत मग नवरा बायकोनं. सुकलंय बघा हे आता. सुकलंय वन सकाळी कसं ताटा होतं नेट द्यावं लागतं. असं पिरगाळून 4-4 शेंगा हातात येत होत्या. भारी वाटत सकाळी तोडायला. आणि आता काय नको वाटायला लागले म्हणजे सुकलंय ही याल ना. तर राधा ताई म्हणायला त्या मी बी जाते आता. लय दिवस झालं बासन कवर राहावा. शेंगासाठी हे करायचं म्हणून आलता ना तुम्ही. हा पण झालं की आता तुम्हाला हलकं करून दिलं की रान जरा हलकं करून दिलं का. माझे आई बाप आलते पण तेवढ्या पुरतं बोलवून घेतलं होतं भाऊजन होय. तसं नाही. आता ती गेली का तुम्ही बी चालला मग. तसं नाही काय की कुणाला का देणार शेंगाचं काय नाही होतंय पाठदिशी मोकळं आपलं. आम्हाला काय रान मोकळं होतं. तुम्हाला पण लय लोड पडत होता म्हणून आली होती मी. नाही खरं अशी म्हणजे बहीण मानलेली असं नाही कसली असं मानलेली बहीण असून सख्या बहिणीपेक्षा नातं चांगलं निभावणारी बहीण आहे बरं. काही मी निभावते बाई. निभावती राधात आहे बरे. का असं नाही की बहिणीनं सुखातच धावून यावा. ही बहीण अशी आहे की दुखात बी धावून येते या. सगळीकडे जिथं जमन तिथं यायचं. अशी बहीण असायला लागते आपल्याला तर आपण पण लावायचा. बरोबर आहे की. समोरचा जीव लावतोय म्हणून त्याचा फायदा नाही घ्यायचा कवा. आहे का नाही. आपण कवाच कुणाचा फायदा घेत नाही राहताय. मला तुमचा स्वभाव लय आवडतो बघा म्हणून तर. हा ना. तुमचं असल ते रिअल असतं बघा. मग त्यात थोतांडा काय 4 अक्षर मिक्स होऊन नसतं या. बोल चेष्टा कराय पुरते हसवण्यापुरते तुम्ही बोलता बरं का. मग ती बोलणं वाईट नाही वाटत. मला कळतं ना बोलणं
ते बोलणं तुमचं हसवण्यासाठी आहे का सिरियस आहे सगळं मला कळतं. त्यामुळं मला तुमचा स्वभाव आवडतो. ट्रॅक्टर आला का JCB? शकतं बघतो असं जेसीबी कशाला वाईट वाटत असलं सांग ना मला. नाही वाटत. बॉम्ब स्फोट झाला कुठं तर. बॉम्बपोट नाही ती बोरिंग उडवली बोरिंग. विहीर चालू असेल कुठं तर मग हा ना, कसलं मोठा अजून काय मोठा धमाका झाला. धमाका झाला असं वाटतंय ना. वाईट वाटलं तर सांगा. नाही वर आता काय मला वाईट कुणाच वाटत नाही बघा. बोलते व मला कळत नाही बोलायला. काय नाही वाईट हसवायसाठी वाटत. बोलते मी. तुम्ही हसायसारखं बोलताय. हसावा थोडस चेहऱ्यावर आनंद यावा म्हणून काम बोलते त्या. करून माणूस आंबटचिट होऊन घेतो. माणसानं हसून खेळून रोजच काम आहे बघा. स्वयंपाक आवरायचा धुणं भांडी आवरायचं आणि रानात पळायचं. लय आता 8 दिवस झाला असतील बघा कंप्लीट. या भुईमुगाच्या रानात येऊन बसतोय आम्ही. तरी पण काय करायचं पर उरक नाही याचा. आता जरा शेंगा दाट लागले त्या गस नुसत्या सगळ्या शेंगा अशा मोठ्या. हे आता बारका ढाळा आहे म्हणून ह्याला एवढ्या शेंगा येते हे का हे कसं आहे तर गसच्या गस आहे तर दाट शेंगा लागले त्या. सकाळी किती तोडल्या 2-2.5 पाट्या झाल्या आहे ना सगळ्यांच्या म्हणून. हे काय कसं आहे तर गसच्या गस शेंगा चांगल्या आहेत बघा. इकडं निबार शेंगा लागल्या त्या वर खडकाला ना वरच्या साईडनं. आता म्हणलं ही चिंबूरपर्यंत इकडं आहे का नाही असं ही डोंगा एवढा काढून घ्यावा आणि नंतर न ही करावा काय म्हणते ती खालच्या डबऱ्यातनं उपसून काढावा. तिकडं राहिलाय तो का ती एक वापा तसंच त्या कोपऱ्यात राहिलंय तिकडं तसंच एक म्हणजे अर्धाच राहिलाय बरं का. पण तेवढा तर राहिलाय की म्हणलं आता काढा येईल पुन्हा सगळं झाल्यावर बघू म्हणलं त्याच्याकडं. तर वर त्याच्याकडे काय बघायचं नाही आपलं शिल्क आहे इकडं तर वरच काढायचं. काही राधाताईची मालकीन अजून आली नाही रानात. काय करते एवढी मसर एवढी आहे म्हणजे काय मसराला धरूनच बसली का काय. मेकअप करते बघा. आम्ही तर काल केस विचारलेले आज विचारले नाही बनलं बी नाही. मी अशीच गेलती त्या डांबरीला घालवाय का बिना केस विचारतात पदूर खाऊन अशी माघारी येताना तर पदूर टापरी बांधून आली मागं ऊन लागतंय म्हणून. आणि आली तशी बघा घरी बी गेली नाही ह्यांनी आलत इथं म्हणून. आम्ही रानात आलेलो. मग हाक मारली म्हणून मी इथंच आली. झालं तर घरचं बी जाऊन काय करायचं मला आता जेवून जेवलं का नाही 5 मिनिटं बसले तिथं वर तर आपली भांडी खरकाटी खंगुळून टाकली. म्हणजे एक लुकडं हे धुवून टाकलं आपलं कांबूरनं आजीचंही आणि आली. आणि तिचं धुणं बी झालं की आपण गेलतो काय करतोय मेकअपला इतका वाढवू लागतो काय. मी म्हणलं होतं यायचं का तर मला म्हणलं येते केस इचरून. होय आज बी काय आयतच द्यायचं का यायला द्यायचं का तुमच्या मालकिनीला. आम्ही मालकिनी पुरतं तर उपसू द्या की मालकिनीला. आता तुमच्यासाठी आम्ही उपसून टिकार लावलाय पाहुणीला कुठं उन्हात उपसायला लावावा करावा म्हणून. मालकीन बी तुमची कालच्या ना आयत्याच ढिगल्या येऊन बसती. 4 वाजल्या ना तर तुम्हाला आयत देतो. 4 वाजल्याच्या मोहर तोडतायच माणूस किती तोडायचंय पाठीभर शेंगा लय झाल्या. काय तोडचत ते तोडचत 4 पाटीच्या शेंगाचा आताच उपसून ठेवलंय. नाही आली वाटतं अजून बी काय दिसना. सगळं याल माझ्या नवऱ्यानं मी उपासलं तर काल माझ्या आईनं बापानं उपासलं होतं. आई त्या ढिगल्या येऊन काल बी बसली. आता कुठं एवढ्या तेवढ्याची माप काढावती म्हणतो आपण. जाऊ द्या पण काय राधाताईकडे बघून गप बसायचं. मला काय दोन्ही सारखेच आहे. तुमच्याकडे बघून गप बसायचं दोन्ही सारख्याच आहेत. तुम्ही किती भांडण करा तंडण करा काय बी करा मला दोन्हीकडे तेवढंच मान सन्मान असला की ही मला काय नाही जिकडं गोड बोलत. आणि राधाताईन तसंच केलंय बरं का. निम्या शेंगा इकडे देते निम्या तिकडे देते. माझं कसं आहे जिकडं खोबरं तिकडं चांगलं. निम्या इकडं निम्या तिकडं. बरं कसं का ते ना तुमच्या शेंगा तेवढ्या न्यायला इसरू नका मग झालं. नाही शेंगा तोड चालन यासनीच देऊन जायचं. खाया पुरत्या तरी लेकरा बाळासने ते देते खायापुरत्या नाही लेकरं म्हणत असतेली मम्मी गेली शेंगा तोडायला आता मम्मी शेंगा घेऊन येते आपल्याला खायला म्हणते लेकरं. लेकरं देण सुद्धा करत नाहीत माझं. लेकरं काय म्हणते ती मम्मी पप्पाच्या फोन मधला डाटा संपला याच्यात तेवढा बॅलन्स सोड ग. लेकरं फोन करते ती या. असं द्या चला तोडतोय शेंगा. चालू आहे त्या शेंगा तोडायला. एका हातानं मला बी उरकणं झाले ते. एक 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 टाकते आपली तोडून त्याला भेव का हे असं येतं या पुन्हा ह्याला असं तोडत बसती या. सकाळी लय उरकत होत्या